कोल्हापूर जिल्ह्यात हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीनं बाजी मारली। राजर्षी शाहू विकास आघाडीनं 26 पैकी 20 जागा जिंकून नगरपालिकेवर वर्चस्व अबाधित ठेवलं, तर विरोधी शिरोळ तालुका विकास आघाडीला 5 जागांवर यश मिळालं, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर 11,187 मतं घेऊन नगराध्यक्षपदी विजयी झाले। जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली। ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराजवळच्या नगरपालिकेच्या कार्यालयात आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला। 13 टेबलवर 7 प्रभागांच्या 5 फेऱ्या तर उर्वरित 11 प्रभागांसाठी 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली। या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं राजू शेट्टी, सतेज पाटील, गणपतराव पाटील आणि महाडिक गट विरोधात असतानाही विजय खेचून आणला। तब्बल 11,187 मताधिक्य घेऊन संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यांना एकूण 22,647 मतं मिळाली, तर 26 पैकी 20 जागांवर यड्रावकरांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीनं बाजी मारली। 5 जागांवर शिरोळ तालुका विकास आघाडीला समाधान मानावं लागलं आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय। दुपारी 12:30 वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला। पाहूया जयसिंगपूर नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावं।